बोंबल्या विठोबाचं हे स्पष्टीकरण म्हणायचं म्हटलं म्हणजे हे जे ठिकाण आहे याला धाकटी पंढरी आम्ही आता सध्या प्रचलित असलेलं नाव आहे। घाटावरचे लोक इथून मासळी अद्याप नेतात, गाड्याच्या गाड्या येतात, भरून जाते मासळी। हे किती वर्ष आहे? आमचा हा 25 वर्ष आहे। अरे बापरे, खूपच मोठं झालं म्हणजे हो। अरे किती पिढी आहे म्हणजे आमची तिसरी पिढी आहे। हा सुरमई बघा एकदम पिटाऱ्यातनं काढलेली आहे। एक नंबर। ही किती किलोची असेल? कोणती मच्छी आहे दादा? वाव। एकदम मोठे आणि फ्रेश असे सोडे, तुम्ही साईज बघू शकता। आपण मला असं वाटतं मार्केटमध्ये आता पहिल्यांदाच बघतोय। खूप मोठी सुरमई आहे दादा ही। संत तुकाराम महाराज आणि विठुरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते। यात्रेदरम्यान विठुरायाच्या दर्शनाला कित्येक गावातील वारकरी पालखी घेऊन येत असतात। आपण आलो आहोत सासगावच्या यात्रेला। यालाच बोंबल्या विठोबाची यात्रा असेही म्हणतात। बोंबल्या विठोबाची यात्रा याच्या पाठीमागे एक आख्यायिका आहे, संत तुकाराम महाराज यांची आख्यायिका आपण तुम्हाला सांगणारच आहोत। पण अगोदर आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊया, बोंबल्या विठोबाचं दर्शन घेऊया। सासगावची यात्रा ही बोंबल्या विठोबाच्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे। बोंबल्या विठोबाची यात्रा का म्हणतात याची माहिती आज आपण इथल्या पुजारी काकांकडून घेणार आहोत। सासगावच्या या मंदिरात अखंड वीणावादन चालतं, हे आपण पाहतो। दिवस रात्र इथे वीणावादन येथील 4 परिवार करत असतात। याबद्दलची अधिकची माहिती आपण थोड्या वेळात यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार बाबा। तुम्ही कंटिन्यू आता फक्त या काय यात्रेपुरतच वाजवता? अखंड वाजवत असता तुम्ही? बसता की तुमच्या परिवारातली कोण माणसं सुद्धा? असंच चौघ असतात, 14 जण असतात। 5-5 लेकर येतात। अच्छा, 5-5 6 तास कंटिन्यू वाजवत असते। आणि 24 तास चालतं की 24 तास चालू असतं? किती वर्ष चालू आहे? वर्ष चालू। तुमची किती पिढी आहे? खरा म्हणजे गोरेवा काकाचा मकान, पंढरपूरला गेल्या वर्षापासून चालू। अच्छा, तुम्ही आधी पंढरपूरला आहेत? हा, गोरेवा काकाचा मकान। अच्छा, गेल्या वर्षापासून चालू। कारण शरीर आता 7 दिवस पब्लिक पण फुल झाले आता। 35 वर्ष झाली पंढरपूर। 35 वर्ष पंढरपूर? 30 वर्ष। 30 वर्ष मोठाच काळ झाला ना? मोठा काळ झाला। आणि तुम्ही 6 तास तुम्ही एक जण वाजवता, म्हणजे 4 जण मिळून 24 तास तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं। आणि एका तुम्ही रायबे आहात ना सगळे? नाही, वेगवेगळे जण। अच्छा, बघू शकता आपल्या माऊलीबद्दल किती श्रद्धा, किती आस्था आहे आजोबांच्या मनामध्ये। 24 तास 6 तास असे 4 जण कंटिन्यू हे वाजवत असतात, देवाचा गजर करत असतात। हे फक्त आपल्या महाराष्ट्रातच पॉसिबल आहे। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी। आता ज्याची उत्सुकता आहे त्या बोंबल्या विठोबा बद्दलची माहिती आपण पुजारी काकांकडून घेऊया। तर आम्हाला सांगा की हे जे मंदिर आहे इथे सर्वजण या मंदिराला बोंबल्या विठोबा असं बोलतात, तर बोंबल्या विठोबा म्हणजे नक्की काय? रामकृष्ण हरी। आपण या ठिकाणी आलात आणि जो प्रश्न विचारलाय अतिशय मार्मिक प्रश्न आहे। तर जो प्रश्न सगळ्यांनाच निर्माण होतो, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ही एक शंका आहे बोंबल्या विठोबा का म्हणून। तर त्याचं बोंबल्या विठोबाचं हे स्पष्टीकरण म्हणायचं म्हटलं म्हणजे हे जे ठिकाण आहे याला धाकटी पंढरी आम्ही आता सध्या प्रचलित असलेलं नाव आहे। ही टेकडी अतिशय फार पुरातन टेकडी आणि इथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मिरच्यांचा व्यापार करण्याकरता आले होते।
म्हणजे इथं देवाणघेवाण चालायची. किंवा इकडे पेंटकडे जाणार, पनवेलकडे जाणार, असं त्यांचं मिरच्या विकण्याकरता. तर इथे ते थांबले होते आणि इथल्या परिसरातील काही लोकांनी मिरच्या विकण्याकरता कोणीतरी एक साधू बोवा आलेला आहे, साधू म्हणजे बोवा आलेला आहे, कोणीतरी आलेला आहे घाटावरून माणूस. ते काय महाराजांना जास्त ओळखत नव्हते पण आलेले आहे कोणतरी. म्हणून अशा संदर्भामध्ये त्यांनी सहज आले आणि म्हणाले आम्हाला देता का मिरच्या, पण आम्ही पैसे आणले नाही, आम्ही पैसे नंतर घेऊन येतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे दयाळू अंतकरणाचे, कुठल्याही कपट मनामध्ये नाही, सरळ स्वभावाचे असल्यामुळे म्हटले जा घेऊन जा, पैसे आणून द्या. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. ते मिरच्या घेऊन गेले. व्यापार झाला महाराजांचा, थोडक्यामध्ये विक्री झाली, पण बराच उशीर झाला, पैसे काही येत नाही. शेवटी भगवंत आहेत. तुकाराम महाराज कुठलाही काम धंदा करत असताना देवाला विसरत नव्हते बरं काय. सतत भगवंताचं नामस्मरण चिंतन असत. त्यांचा व्यापारच तो होता नामस्मरण करणं. त्यामध्ये ते जास्त भगवंताच्या चिंतनाला वेळ देत होते. भगवंताने जिथे जिथे भक्त आहे, जिथे जिथे नाम आहे तिथे पांडुरंग असतो. जयापाशी नाम असे तेथे नारायण वसे, असं महाराजांच्या प्रमाणे जो नामस्मरण करतो भगवंत त्याच्या जवळच आहे. आणि तुकाराम महाराजांच्या समोर ते सेवक रूपाने प्रगट झाले, डायरेक्ट देव म्हणून प्रगट नाही झाले. तर कोणीतरी एक सेवक, एक माणूस समोर माझ्या उभा आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं आपण कोण? तर म्हटलं तुम्ही एक सांगा, तुम्ही एवढं साशंकित का, एवढे तुमचं नामस्मरण चाललंय, तुमचा मिरच्यांचा व्यापार झालेला आहे, याचे पैसे वगैरे आले नाहीत. म्हटलं आता देतील आणून. ते म्हटले ते लोक आणून देणार नाही. तर तुम्ही काही कुठल्या प्रकारची काळजी करू नका, चिंता करू नका, मी पैसे गोळा करून आणून देतो. म्हणजे स्वतः भगवान तिथे प्रगट झाले, मी तुमचा सेवक आहे, मी तुम्हाला ते पैसे आणून देतो. देव सेवक बनले. आपल्या भक्ताकरता देव कोणतंही रूप धारण करतो, त्याकरता नाही लाज धरीत. कुठल्याही प्रकारची भगवंत लाज धरत नाही. आपल्या भक्ताची साधा व या भक्ती काज असं आहे. भक्तीचं काज किंवा भक्ताची सेवा करण्याकरता न सांगता तरी सर्व कामं, सगळी कामं भगवंत करतो. आणि त्यांनी भगवंताने एका सेवकाचं रूप धारण केलं आणि भगवंताला सगळं काय कळत असतं, तो सगळ्यांच्या अंतर्यामी आहे. त्यामुळे त्यांनी जाऊन ते पैसे गोळा करून आणले. पण ते पैसे गोळा करत असताना आवाज दिला, तर तो आवाज याचा अपभ्रंश झाला बोंब मारणे. लहान मुलं ज्या वेळेला आरडाओरड करतात त्यावेळेला आपण काय म्हणतो, अरे कशाला बोंब मारता रे, असं सहज आहे. तो ओरडणे, आवाज देणे, याचा आवाज दिला म्हणजे बोंब मारली, म्हणजे मोठ्याने आवाज दिला. देवानी भक्ता करता बोंब मारली असं म्हणून बोंबल्या विठोबा. देवाने ते सगळे वसुली करून दिली महाराजांची. ती जे का पुढचा कार्यक्रम होता तो महाराजांचा सुरळीत झाला. पण देवाने भक्ता करता मारलेली जी बोंब म्हणून त्या देवाला बोंबल्या विठोबा म्हणतात. आता ही जत्रा इथं भरते, ही बऱ्याच वर्षापासून, 100 वर्षापूर्वीची यात्रा आहे. ते विकायला इथे आले होते, तेव्हापासून ही जत्रा आहे का? यात्रा ही पूर्वीपासूनच आहे. हे कसं माहितीये का, इथं यात्रेचं स्वरूप असं की एक आपलं सेंटर म्हणा, घाटावरची लोक त्यांचा तो माल इथे आणणार, कांदा, बटाटा, मिरची, ते बैल विकायला येणार आणि तिकडून जो वरचा माल तो इथे विकायला आणणार. आणि आपल्याकडचं मीठ म्हणा, इथून मासळी, हा मासळीचा बाजार भरतो ना, मी तेच विचार होतो. पण विठोबाचं मंदिर आहे आणि मच्छी मंदिर आहे, इथं कसं आहे, देवाच्या नावाने पैसा कमवणारे लोक असतात. तुम्ही सांगा आता ठिकठिकाणी मोठमोठी अशी मंदिर आहे, तीर्थ क्षेत्र आहे, तिथे जे लोक पोटं भरतात हे कशावर, देवाच्या नावावर येतात, देवासाठी लोक येतात आणि त्यांचे व्यवसाय चालतो. तर त्यावेळेला कोकणामध्ये सुद्धा मांस मच्छी खाणारे लोक भरपूर होते, लक्षात ठेवा, भरपूर लोक होते. त्यावेळेला हे सात्विकता किंवा हा जो शाकाहारीपणा कमी होता आणि लोकांना त्याची गरज होती. कोळी लोक हे त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि त्यांनी ती दुकानं टाकली बरं का. आणि ती दुकानावर त्यावेळी मासळी जावं लागली. घाटावरची लोक इथून मासळी अद्याप नेतात, गाड्याच्या गाड्या येतात, भरून जाते मासळी. आता आपल्याकडचे कमी, पण घाटावरचे लोक मासळी जास्त नेतात. म्हणजे तिकडचा माल इकडे आणि इकडचा माल तिकडे घेऊन जाणं, हा असे. आणि मग आता त्याच्यानंतर पुढे पुढे सुधारणा झाली. मग सगळे आता तमाशे येऊ लागले, सगळे आता जत्रा आणि यात्रामध्ये फरक आहे. ही यात्रा भरू लागली पुढे पुढे.
म्हणजे मच्छीचा या देवाच्या काही संबंध इतिहासाशी नाही. काही संबंध नाही नाही याचा. नाही हा. ते काही लोक म्हणतात आम्हाला इथे येतात की या देवाला मासळीचा नैवेद्य बोंबलाचा नैवेद्य दाखवायचा का, म्हणलं हा तो काय प्रकार काहीच नाही बरं काय म्हणतात. म्हणजे ते बोंबल्या विठोबा म्हणून बोंबीला आणतात नैवेद्य असं हा, म्हणजे विचारतात. बऱ्याच वेळेला आमच्या पण ऐकण्यामध्ये तसं आलं की बोंबल्या विठोबा म्हणजे आपण बोंबील जसं म्हणतो आपल्या आगरी नाही, भाषेमध्ये मी आगरी आहे. हा. तर मग बऱ्याच जणांचा तो गैरसमज होता की बोंबल्या विठोबा म्हणजे हेच ते असं नाव आहे का? नाही, म्हणजे नाही. बोंबलाशी निगडीत असं काही नाही नाही त्याचं असं इतकं खाली येऊन कसं काय ते देवाला नाव येतं. तो टाकाऊ पदार्थ आहे तो बरं का, तो मांसाहारी. यानंतर मग आता धाकटी पंढरी हे नाव कसं? हा तर आता हे मी माझेपणा सांगत नाही. हे जे धाकटी पंढर नाव हे मी माझ्याकडून हे म्हणजे आपण मी त्याचं वाच्यता केलेली. कारण हे सगळं आता आपल्याला सासगाव मंदिर, बोंबल्या विठोबा असे सगळे लोक म्हणत होते. नक्की काय मी इथं वारकरी संप्रदायाचं हे व्यासपीठ आहे, आध्यात्मिक व्यासपीठ आहे. आम्ही सगळे वारकरी इथे जमतो, बाकीचं इथं काय नाही. हे जे महत्व वाढत चाललंय याला वारकरी संप्रदायाची इथे काय संघट नाही. आमच्या या परिसरात अनेक दिंड्या इथे कार्तिक शुद्ध एकादशीला येतात. फार मोठा इथं मेळावा म्हणजे वारकऱ्यांचा भरत असतो. तर पंढरी ती आहे सोलापूरमध्ये आहे ना, ती पंढरी. हिला धाकटी पंढरी का म्हणतात, यामध्ये जी साम्यता आहे ती अशी आहे का तिथं जे येते इथं आहे. तिथे काय आहे, देव आहे, इथे पण देव आहे. तिथं चंद्रभागा आहे, इथं पण पातळगंगा आहे. चंद्रभागा जशी अर्ध चंद्राकार वाहते तशी ही पातळगंगा मंदिरासमोर अर्धाकार. तिथे पुंडलिक आहे, इथे पण पुंडलिकाचं मंदिर आहे. तिथे नामस्मरण चालतं, इथे सुद्धा सतत अखंड विणा प्रहार चालू आहे, अखंड नामस्मरण चालू आहे. प्रत्येक एकादशीला इथे कार्यक्रम होतात. विजयाला फार मोठा उत्सव. यावर्षी तर शताब्दी सोहळा फार मोठा होणार आहे. आता सध्या आपले अध्यक्ष असणारे आपले या ट्रस्टीचे अनंतजी पाटील यांची फार मोठी संकल्पना आहे. त्यांनी ते संपूर्ण अलीकडे मंदिराचं सुशोभीकरण केले, अति सुंदर केलं. आता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले. आणि एक शताब्दी सोहळा आपल्याला फार मोठा कोट्यावधी रुपये खर्च झाले तरी चालेल अशी त्यांची संकल्पना आहे. कधी असेल तो? ते फेब्रुवारीच्या 26 फेब्रुवारीला काहीतरी सुरुवात होणार आहे. 8 दिवसाचा असतो. तुकाराम महाराज वैकुंठ गमन बीजे सोहळा, त्याला बीजे उत्सव म्हणतात. तो फार वर्षापासून चालत आहे. तो यावर्षी स्वरूपाचा. हा, तर अनेकांना त्यात सहभागी व्हावे असं त्यांची पण इच्छा आहे. आम्ही वारकरी मंडळांची पण अशा प्रकारे चालतात इथे. आणि श्रावणामध्ये तर 22 दिवसाचा उत्सव चालतो, 22 दिवसाचा सप्ताह. स्थानिक कीर्तनकार असतात तिथे. अशा प्रकारे इथे ही चाललेली संपूर्ण सेवा आहे. मंदिराला जे आजूबाजूला सुशोभीकरण केले असं तुम्ही आता म्हणालात, भगवंतांच्या स्मृती वगैरे आहेत, तर ते नक्की काय आहे? पित्तळ आहे की काय आहे? हा, तर ते कोणता धातू आहे? तर त्याबद्दल मी निश्चित नाही, पण ते असं आहे जे मुंबई भागातले कोणीतरी ते सोनार आहे त्यांनी आणि काय त्या धातूमध्ये मिक्स करून असं ते धातू म्हणजे बनवलं. पंचधातू असू शकतात. असं हा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग आपला पिवळा आहे, म्हणजे सोन्याचा भाग असायला पाहिजे जास्त. कारण ती चमक आहे ना. आता 1 वर्ष पूर्ण झालं तरी चमक काही कमी झालेली नाही. जसे तसे उलट चमकत आहे अजून ते. असं पण ते केलंय चांगलं. लाखो रुपये खर्च केले त्याच्यावर. आणि लोकांनी खूप चांगलं दर्शन प्रतिसाद दिले. लोकांनी चालू आहे. आपलं पण असंच सहकार्य मिळावं या माध्यमातून तुम्ही प्रसार करा आणि जास्तीत जास्त लोक धाकट्या पंढरीच्या दर्शनाला येतील अशी मी पण वारकरी संप्रदाय धाकटी पंढरी श्री विठोबा देवस्थान ताकईकडून आपल्याला विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रांनो, कळलं ना आपल्याला सासगावच्या या विठ्ठल मंदिराला बोंबल्या विठोबाचं मंदिर का म्हणतात ते, आणि सासगावच्या या यात्रेला बोंबल्या विठोबाची यात्रा का म्हणतात. सासगावच्या या बोंबल्या विठोबाच्या यात्रेला येण्याची प्रत्येकाला ओढ असते. करोडो रुपयांचा खरेदी विक्रीचा व्यापार या ठिकाणी होत असतो. सुकी मच्छी, ब्लँकेट्स आणि गृहोपयोगी वस्तू इथे थोड्या स्वस्त दरात मिळतात. संसारोपयोगी वस्तू आणि यात्रा यामुळे बोंबल्या विठोबाची ही यात्रा खूप फेमस आहे. यात्रेची ही खास मजा असते. प्रत्येक प्रकारचे दुकान इथे मिळतात. दादा, कशा मिळतात टोपे इथे?
सुल्तान भाई कैसा प्राइस है इधर? इधर ये प्राइस है 80 रुपए का है, 80 रुपए का ये प्राइस है, 120 का ये है, और ये 100 रुपए का ये है, मार्च है। ये जेंट्स लेडीज दोनों यूज करते हैं। और सर अच्छा क्वालिटी है। और ये देखो 120 का है सजी। और ये टोपी वगैरह ये 150 है, 200 है, 250 है, जैसा अच्छा क्वालिटी के ऊपर होता है। अच्छा, और थोड़ा बहुत कम ज्यादा हो सकता है कि नहीं? हाँ हो सकता है सर, ऐसा मन नहीं, कम डिवाइस हो सकता है। अभी आपका इधर सासगांव के मेले में है, और हाँ। बाकी का दुकान कहाँ रहता है? बाकी के मेले में रहता है सर। अच्छा, मेले में ही रहता है। हाँ, मुंबई में रहने वाले हूँ। अच्छा, तो मुंबई से इधर आए हो? हाँ, मैं यूपी से आया हूँ। अच्छा अच्छा अच्छा। यूपी से, अच्छा भदोही जिला। हाँ हाँ सर, भदोही से आए हो? हाँ भदोही से आया। ये अभी नया न्यू अभी आया, New variety है। हाँ न्यू ब्रांड। पर अभी आप लोग यहाँ पर मेले में अभी कुछ लोग आएंगे, खरीदी करेंगे, तो थोड़ा बहुत सस्ता भी मिलेगा ना? हाँ, डिस्काउंट होगा ना सर। जो भी हमारे ये देख लेंगे तो आपके इथे जरूर आएंगे. आणि ते सुक्या मासळीचे मार्केट सुद्धा आहे. सुक्या मासळीचे मार्केट आपण आता पाहणार आहोत. आपण आता तिथे चाललेलो आहोत. 350 वर्षापूर्वीपासून चाललेला हा व्यापार आज तागायत चालू आहे. आपल्या कोळी बांधवांनी त्यांची ही परंपरा कायम ठेवली आहे. आपण आहोत सासगाव येथील मच्छी मार्केटमध्ये आणि सुक्या मच्छीचे मार्केट आहे आणि आपण आता इथे मावशींना भेटणार आहोत. मावशी, कशी आहे मच्छी इथे? बोंबील 400 रुपये, बोटी 300 रुपये, अंबारी 400 रुपये, जवला 400 रुपये, दांडी 500 रुपये, सफेद वाकटी 600 रुपये, काली वाकटी 500 रुपये आणि सोरा आपल्या मांडवात आलेला नाही. मावशी, तुम्ही कुठून आलेले आहात? अलिबागवरून. अच्छा, अलिबागच्या आहात तुम्ही. आणि एवढे सारी मच्छी घेऊन येता आणि मग किती दिवस असतं इथे? 15 दिवस. 15 दिवस इकडे करता. मग इथे आता आपल्या अलिबाग मार्केट मध्ये मिळतं त्याच्यापेक्षा स्वस्त मिळतं की महाग मिळतं इथे? नाही, इथे यात्रा आहे, इथे महाग मिळते. अलिबाग मध्ये शूटिंग आहे, स्वस्त नाही. टायमाला महाग स्वस्त भेटते. पण इथे त्या मानाने स्वस्त देतात तुम्ही? हो, इथे त्या कारण यात्रा असते आणि 15 दिवसाची यात्रा असते म्हणून तुम्ही मग हे थोडं स्वस्त देता. कारण लोकांना पण ते बरं पडतं, कारण लोक एवढं लांबून हो येतात. देतो. कुठून कुठून येतात गिराईक? तुम्हाला काही आयडिया? आम्हाला पनवेल वर्षी, कर्जतची, खोपोलीची आणि हे पुण्याचे, नाशिकचे, हे पलीकडचे सगळे इकडचे येतात. आणि पुण्या नाशिक पासून लोक इकडे येतात? हो हो, यात्रेसाठी. खूप मोठ्या प्रमाणात इथे मच्छी मार्केट भरतो हा. हो, आणि सासगावचं यात्रा म्हणजे फेमस यात्रा आहे. फेमस यात्रा. ही कोणती मच्छी आहे? ही सुरमई. अच्छा, ही सुरमई एवढी मोठी आहे? हा, ओरिजिनल. किती किती किलोची असेल ही? ही 2 किलोला कमी आहे. 2 किलोला कमी आहे थोडी. कमी आहे. आणि ही कोणती मच्छी आहे? ही कुपा मच्छी आहे. कुपा. ही सगळी सुकवलेली मच्छी आहे. सुकवलेली मिठात. आणि हे बोंबील आहेत? हे सगळं सुकवलेला. सुकट आहे, हा, अंबाडी अंबाडी आहे, आहे, वाकट्या वाकट्या आहेत, आहे. सगळ्या प्रकारची मच्छी इथे तुम्ही ठेवलेली हो आहे. हो. आणि ते तिकडे बोंबील एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत तुम्ही? हा, जा असं जा. जा आतमध्ये जा. आपण इथे पाहतोय ते बोंबिलांचे किती मोठ्या प्रमाणात इथे बोंबील आहेत. अलिबाग वरून या मावशी आलेल्या आहेत. अजून मावशी काय काय म्हणजे करता तुम्ही? तुमची कंपनी आहे? आपली सगळी कंपनी आपलीच आहे. म्हणजे तुम्ही हे सर्वजण एकत्र बनवून हे करता म्हणजे एकत्र सगळे? म्हणजे किती जणांचा ग्रुप आहे तुमचा? आमचा चौघींचा. चौघींचा ग्रुप आहे. मग चौघी मिळून हे करता हा, तुम्ही? एकत्र. अच्छा अच्छा, थँक्यू. थँक्यू. आता आपण भेटणार आहोत अशा एका कुटुंबाला ज्यांचा हा व्यवसाय 3 पिढ्यांपासून चालत आला आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा आपल्याला इथे दिसतो. नमस्कार. कुठून आले आपण आता इकडे? आम्ही अलिबागवरून. अलिबागवरून. दरवर्षी येतात तुम्ही? दरवर्षी येतो. हे कितवं वर्ष आहे? आमचं हा 25 वर्ष आहे. अरे बापरे, खूपच मोठं झालं म्हणजे तुमचं. हो, अरे किती पिढी आहे म्हणजे तुमची? आमची 3री पिढी आहे. तिसरी पिढी. तुम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहात का? 2 कुटुंबातले. 2 कुटुंब म्हणजे मावकी झाली ना सगळी? नणंद भाऊ. नणंद भाऊ आहेत हा. सगळे. अरे वा. बरं, मग आता हे पकडून आणणं बोटीतनं वगैरे सगळे नातवा लोक वगैरे तुमचे कुटुंबातलेच आहेत का? नाही, दुसऱ्यांकडून खरेदी करतो आम्ही आणि मग आम्ही विकतो. अच्छा. हा. मग आता आपण कुठले कुठले मासे आता घेऊन आले इकडे विकण्यासाठी? आमच्याकडे जवळा आहे सफेद,
बोंबील जाडा बोंबील आहे, बारीक बोंबील आहे, वाकट आहे, खारा बांगडा आहे, सुरमई. मला एखादा मासा मोठा असा दाखवाल का जो आपल्या ऑडियन्स सुकी मच्छीमध्ये मोठा मासा बघायला नाही मिळत? सुरमई आहे, सुरमई आहे. हा एक मोठी सुरमई दाखवा ना आपल्या ऑडियन्स. म्हणजे काय आम्हाला अशी सुकी मच्छी ना नॉर्मल बांगडे बिंगडे जवळा करती असंच बघायला मिळतं. तर बघा मासे कशा प्रमाणामध्ये खरेदी करतात लोक. माशांची क्वालिटी बघा किती चांगली आहे. आमचं पण टीव्ही लिहू द्या. हो तुम्हाला त्यासाठी शूट करतोय, तुमचं येणारच इकडे आलात म्हणजे. तर तुम्ही दरवर्षी येता का दादा इकडे? आम्ही दरवर्षी येतो. आता मी इथं पहिल्यांदा मावशीला राहायचो, आता मी बदलापूरला राहतो. बदलापूर आज जत्रेसाठी आलोय आणि आज हे बंदर घेण्यासाठी. क्या बात आहे. नाही ताईंच्या माशाची क्वालिटी सुद्धा खूप छान वाटते. प्रत्येक वेळेस इथूनच घेतो ना, त्याच्यामुळेच तर इथं आलो. जवळा बघा कसा फ्रेश आहे बघा. जवळा बघा एकदम मस्त फ्रेश आहे, सफेद रंग. एक मिनिट तिकडे येऊन दाखवतो मी आपल्या ऑडियन्सला. फ्रेश आहे जवळा बघा. एक नंबर आहे जवळा. बघा तुम्ही नक्की इकडे व्हिजिट द्या जत्रेला आला तर. करंदी पण फ्रेश आहे बघा. बघा एकदम फ्रेश मच्छी आहे. 400 किलो आहे. 400 रुपये किलो. 400 रुपये किलो फ्रेश. बरं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आल्यावर तुम्ही थोडं डिस्काउंट द्याल ना? देऊ ना. बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरमई बघा. सुरमई बघा एकदम पिटाऱ्यातनं काढलेली आहे. एक नंबर. ही किती किलोची असेल? सोड अशी फिरव. ही बघा किती किलोची असेल? किती किलोची असेल? ही 2.5-3 किलोची आहे. 2.5-3 किलोची. म्हणजे अख्खा मासा कितीला राहील आपला? हा मासा आमचा 2000 पर्यंत आहे. 2000 पर्यंत जाईल ना. खूप मस्त. आणि याची लाईफ किती असते हो? किती? नाही वर्षभर टिकतो. क्वालिटी चांगली असती तर वर्षभर टिकते. क्या बात आहे. खूपच सुंदर आहे मासा. म्हणजे बघून छान वाटलं. आणि या वागत्या या वाटत्या अच्छा या रस्सेवाल्या वागतात ना? रस्सेवाल्या वाटत्या. हा रस्सेवाला वागता बघू शकता तुम्ही. ती पण मस्त क्वालिटी आहे. अशा याचा काय रेट आहे? याचं 500 रुपये. 500 रुपये किलो. कमी कराच तुम्ही. आमच्या चॅनल मधून आला व्हिडिओ दाखवल्यावर तुम्ही नक्की कमी करा. हा आता कसं ताई बोलल्यावर आम्ही हक्काने सांगू शकतो तुम्हाला. अजून कुठले मासे आपण दाखवू शकतो? बांगडा दाखवू शकतो का? सोडे पण छान आहे. सोड्याचा टाळ्याचा बघा. हा बांगडा एक नंबर आहे. हे किती? याचा रेट काय सांगता तुम्ही? हे 100ला 6 बागडे. 100ला 6. एक नंबर. सोडे बघा. एक हा सोड्याची साईज बघा काय आहे. छोटे सोडे अजिबात नाहीयेत. एकदम मोठे आणि फ्रेश असे सोडे. तुम्ही साईज बघू शकता. एक नंबर क्वालिटी आहे. याचा काय रेट आहे? 2000 रुपये देतो आम्ही. अच्छा बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तुम्ही. अजून तुम्हाला कमी करून मिळेल. सफेद मध्ये वाकट पण आहे. ती दाखव. सफेद वाकट पण आहे. अरे वा. म्हणजे बघा आपण इकडे आलो त्याचा फायदा झाला. खजिनाच खजिना इकडे. सोड्याची क्वालिटी आहे प्रतिम आहे. मला खूप आवडली. अरे बघा सफेद वाकटा पण आहे. हे एकदम चंदेरी दिसते. ओली असते वाकट देऊ तुम्हाला. एक नंबर क्वालिटी. खूप छान आहे. 100चे. बरं टेस्ट मध्ये कुठलं चांगलं असतं? सफेद वाकट चांगलं असतं किती? खारी वाकट. ही पिठाची आहे. बिगर मिठाची. अच्छा तरी येते ना. हा ते रस्सेवालेच आहे ना ते. हा नाही खूप छान आहे. आणि सोडा एक नंबर आहे. सोडा खूपच छान आहे. इकडे आवडला आपल्याला. सगळेच मासे चांगले वाटले. फ्रेश आहे. चला थँक्यू सो मच. दरवर्षी असेच येत राहा. आम्ही पण तुम्हाला भेटायला येत राहू. थँक्यू. बघा सुकी मच्छी असेल तरच टेस्ट भेटेल. बरं तुम्हाला काय नंबर वगैरे देऊ इच्छिता का? अलिबाग वाल्यांनी ब्लॉग बघितला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी नाव नंबर घ्या. हा बोला. नाव आणि नंबर सांगा. 92 71 72 0021. तुमचं नाव? मीना दीपक पावशे. अच्छा अलिबाग. बघा अलिबागला कोणाला मच्छी पाहिजे असेल जत्रेनंतर तर नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. चला. आणि आता पाहूयात यात्रेतील मजा. मी काही वाजून नको. कसं वाजतं दाखव. मजेशीर आयटम आहे. आई एकदम
अपने इथे होलसेल है, ब्लँकेट है, चादरी एक है और एक दे रहा हूँ. ला रे पहिली होलसेल मध्ये मिळते दादा. होलसेल मध्ये एकदम 500 पर्यंत आहे, 700 पर्यंत आहे, 800 पर्यंत आहे, 2.5 किलोचा आहे, 1 किलोचा आहे. क्वालिटी एक नंबर आहे आपल्या इथे. आमच्या पेन रामवाडीचा मार्केट आहे. अच्छा, पेन रामवाडी मधून तुम्ही राहता पेनला. 5 घेतलेत तुम्ही, 5 घेतले त्यांनी होलसेल मध्ये. 800 रुपयाला एक, 800 रुपयाला एक. 2.5 किलोचा, 2.5 किलोचा. तुम्ही दरवर्षी येता सातगावला. साधारण किती वर्ष झाली तुम्हाला? आम्हाला 5-6 वर्ष झाले ही यात्रा करायला. मग एक नंबर यात्रा आहे. इकडचे लोक पण चांगले आहे, घेता पण व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. इतर वेळेला म्हणजे इथे पेन मध्ये असतं का? पेन मध्ये रामवाडी. अच्छा, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून कोणाला यायचं करू शकता, नंबर देऊ शकता. नंबर सांगा तुम्ही दादा तुमचा. 9356060874 पेन रामवाडी. दादा, आपल्या या चॅनल मधून जर कोणी आलं, कोणी बघितलं व्हिडिओ आणि आले तर त्यांना थोडंफार तुम्ही कमी एकदम कमी करू शकतो. यात्रेपेक्षा कमी नाही, यात्रेपेक्षा कमी नाही अजून द्याल तुम्ही. मित्रांनो बघा, दादा जर तुम्ही त्यांच्याकडे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून गेलात तर त्यांना व्हिडिओ दाखवली तर ते तुम्हाला नक्कीच कमी करतील पैसे. थँक्यू दादा, धन्यवाद. नमस्कार. पुण्याला तुम्ही पण चालू झालं? चालू झालं. दरवर्षी येता तुम्ही? नाही, पहिल्या वर्षी आपल्याकडे यायचं. अच्छा, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद. भेटू तुळजापूरला आल्यावर आम्ही नक्की भेटतो तुम्हाला. आता आपण अजून एक सुक्या मच्छीच्या बाजारात इथे आलेलो आहोत आणि आपण या दादांना विचारूया. दादा, ही मच्छी कशी मिळते? ही आता 750 रुपये किलो आहे ही मच्छी, आणि 500 रुपये किलो आहे पिटा वागत्या, आणि 500 रुपये किलो आहे बोंबील, आणि 400 रुपये किलो आंबाड आहे गर्दी, आणि जावळा आहे 400 रुपये किलो, वाकती आहे 500 रुपये किलो, तो कोलिम आहे 500 रुपये किलो, आणि ते बोंबील 500 रुपये किलो, आणि ते मांदेली 200 रुपये किलो, आणि ते सुरमई 400 रुपये किलो, आणि बागडा 100ला 5 आणि 100ला 1 4 वगैरे. तुम्ही कुठून आलेला आहात तुम्ही? आम्ही आता अक्षी साखर कोलीवाड्यामधून आलोय. अच्छा, म्हणजे दरवर्षी येता तुम्ही? आम्ही आता बहीण येते दरवर्षी, आम्ही आता पहिल्यांदाच आलोय. अच्छा अच्छा अच्छा. आणि बाकी तिकडे अलिबागला पण हाच बिझनेस असतो की? हाच असतो बिझनेस, सुक्या मच्छीचा असतो. ओली पण मच्छी मिळते आपल्याकडे? ओली पण मच्छी मिळते. समजा कोणाला डायरेक्ट आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का? कॉन्टॅक्ट नंबर आता माझा देऊ शकताय मी, तुम्हाला दिला तरी दुसरा नंबर देऊ शकता. अच्छा, म्हणजे मच्छी मिळेल? मच्छी मिळेल. चालेल चालेल. एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9763 37 75 93. अच्छा, या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर तुमच्याकडे मच्छी मिळेल. त्यांना कोणाला घ्यायचं असेल ते नक्की घेतील आपल्याकडून आमच्या युट्यूबच्या माध्यमातून. थँक्यू, धन्यवाद. सगळीकडे मच्छीचे मार्केट आहेत. सासगावच्या यात्रेमध्ये मच्छी, सुकी मच्छी फेमस आहे. आपण नक्की या आणि इकडे खरेदी करा. आपल्याला यात्रेचा अनुभवही घेता येईल आणि त्याचबरोबर सुकी मच्छीही घेता येईल. आणि इथे सुकी मच्छी काही प्रमाणात स्वस्त मिळते. 350 वर्षापूर्वी इथे बाजार भरत असायचा, म्हणून तर तुकोबा महाराज इथे आपला मिरचीचा व्यवसाय करायला येत होते. तुकोबा महाराजांच्या पुण्याईमुळे साक्षात विठुरायाच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. इथे वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे. अशा प्रकारची सुकी मच्छी कोकणात उपलब्ध असते, त्यामुळे देशावरच्या म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर या साईडच्या लोकांना अशी मच्छी मिळत नाही. म्हणून मग ते इथून खरेदी करून घेऊन जातात आणि त्यांच्याकडचे बटाटा, कांदा, मिरची आणि इतर पदार्थ इथे विक्रीसाठी आणत असत. हे ठिकाण सर्वांसाठी सेंटर पॉइंट असल्यामुळे 350 वर्षापूर्वी सुद्धा बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध झाले होते. कोणती मच्छी आहे दादा ही? वाव, खूप मोठी आहे. किती किलोची असेल साधारण? 7 किलो. वाव मच्छी आहे, जवळजवळ 7 किलोची आहे. सगळ्याच स्टॉलमध्ये सगळ्या प्रकारची मच्छी मिळते.
हा हलवा आहे ना? आणि हाही कोणती सुरमई आहे? आणि ही कुपा नाही, कुठला? तार मासा आहे. हा कुपा आहे का? हे बागडे आहेत ना? तुम्ही कुठून आलेला आहात? अलिबाग की पेण? पेण वरून. अच्छा. सासगावच्या या यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मच्छीचं मार्केट भरतो. सुक्या मच्छीचं मार्केट आपण बघतोय. सगळीकडे सुक्या मच्छीचे दुकानं आहेत आणि इथे अलिबाग, पेण, मुरुड, पनवेल इथून लोक सुक्या मच्छीचा व्यापार करण्यासाठी येतात. बघा कसा आहे मच्छीचा भाव आपल्या इथे. हा 350 रुपये किलो जाऊन आहे. हा सफेद भावला 400 रुपये किलो. ही ढोण्या 250 रुपये किलो आहे आणि मांदेली 250 रुपये किलो आहे आणि आंबाडी 400 रुपये. आणि हे सोडे हा 1600 रुपये किलो आहे, 1400 रुपये किलो आहे, 1200 रुपये. आणि ही सुकी मच्छी तुम्ही कुठून आणता? बाजारात एक चिवडीचा असतो, मरळचा असतो आणि महाडचा. अच्छा, महाडकडे पण मच्छी मिळते? महाडकडे खारी मच्छी आहे. अच्छा, मग ते तुम्ही तिकडून आणता. हा. आणि मग इकडे विक्रीसाठी या पेणमध्ये पण आपलं आहे की नाही? हा बघा कशी आहे त्यांना सांगा. 400 रुपये किलो, 350 रुपये किलो. तुम्ही किती वर्ष आले इकडे येता? म्हणजे तुमचं दुकान? हे आमच्या आजोबांच्या आधीपासून. अच्छा, आजोबांच्या आधीपासून दुकान चालू आहे. म्हणजे खूप वर्ष झाली, जवळजवळ 40-50 वर्ष असेल. आणि तुम्ही कुठले? आणि पेन कोळीवाड्यात. आणि यात्रेला इथे दरवर्षी येतात? पेन कोळीवाड्यात पण आपलं असंच दुकान आहे? नाही, हा वर्षात नाही, वर्षातून एकदा. मग तिकडे हा बिझनेस करत नाही? अच्छा, तिथे ओली मच्छी. तिकडे ओली मच्छीचा करता. अच्छा अच्छा. ओली मच्छी कोणती कोणती मिळते आपल्याकडे? सुरमई, पापलेट, कोलंबी, तोल, रावस, कोकण मसा, राणी मसा, लाल मसा, सगळे म्हणजे सगळ्या प्रकारची मच्छी. आणि आता इथे दुसरा कोणता मोठा मासा वगैरे असं आहे आता आपल्याकडे? कोणता आहे जरा दाखवाल का? म्हणजे आपल्या ऑडियन्सला दाखवता येईल की आपल्याकडे मिळतं म्हणून. आणि दादांनी आता ही मोठी सुरमई आणलेली आहे. एवढी मोठी सुरमई आहे आपण मला असं वाटतं मार्केटमध्ये आता पहिल्यांदाच बघतोय. खूप मोठी सुरमई आहे दादा. ही किती किलोची असेल? 4-5 किलोची. 4-5 किलोची असेल ही सुरमई. मच्छी मार्केटमधून आपण आलो आहोत यात्रेच्या ठिकाणी. वेगवेगळे गेम आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी, यात्रेचा अनुभव घेण्यासाठी खूप सारे गेम आहेत. यात्रा हवी तेवढी जशी रात्र होत जाते तसं इथे पब्लिक यायला सुरुवात होते. आता संध्याकाळ आहे, 6चा टायमिंग आहे. जसं 7-8 वाजल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात यात्रा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत तिथे. जायंट व्हील आहे, जायंट व्हील आहे, तिकडे होडी आहे. हमखास खेळ तो म्हणजे रिंग टाकून पैसे मिळवणं. बघूया आता आपला मित्र आहे प्रशांत पवार, ज्याचा पवार परिवार ब्लॉग आहे तो आता करणार आहे. तो हा प्रयत्न करणार आहे. बघूया प्रयत्न यश आणि आणि ही पण असफल अनुभव असेल. प्रत्येक जण कधीतरी सफल होतो आणि तिसरी रिंग पण असफल. काय करते पुढच्या रिंग मध्ये बघूया आपलं प्रशांत पवार. आणि चौथी रिंग पाचवी रिंग बघूया. 5 रिंग. 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 5
दोडक्यासाठी नेहमीच चुकत असते ही. लहानपणापासून आतापर्यंत आपण दोडक्यासाठी चुकत आहोत. आणि आता मी काय करणार आहे, आणि आता पहिली रीत काढण्यासाठी मी जात आहे. मला हा चान्स मिळालेला आहे. मग मी याला काय करते, किती घ्यायचे आपण? 50 आहे, 100 आहे, काय करेल? 200 ठीक आहे. दोघांचा आणि 200 काय 200 की 50 पहिली रीत. जाऊ दे, आपण जास्त नको, 200 नको, 50 वर टाकूया. मध्ये काही मिळते का बघूया. आणि आता आपण बघतोय एक कधी आपल्याला शक्य होत नाही. आणि आता कुठली 100 चला 100 वर ट्राय करूया. हो 100 200 एकदम 500 वर गेली. नाही हे जमणार नाही. तर आपण आता करूया काहीतरी आपल्याला 50-100 तरी मिळतील याचे भागावर. अरे देवा 2 मिनिटं मध्ये राहिली. आता शेवटी आणि आता ही रीत करतो आणि आता ही तो आता कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. आणि आता 50 वर कम्प्लीट करणार आहे ती. दोनशे तरी केली आणि खालीच गेली. हे आपल्याला जमणार नाही. आता आपण घेतलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत खायला मग तत्वा. पाहत आहे मग तत्वा कसा आणि आता सुरुवात झालेली आहे मग तत्वा. आणि या ताई आहेत, या बाईक चालवणार आहेत. आणि माउथ कटवाचं दार बंद होत आणि आता खेळ सुरू होणार आहे. माउथ कटवा खरंच मित्रांनो, हा माऊथचा कुवा आहे आणि या ताईंनी दाखवलेली जिद्द हिंमत खरोखरच अतुलनीय आहे. काय कॉन्फिडन्स आहे लँडिंगचा. सुपर लँडिंग मला सुरू करणार आहे. आणि आता हात सोडून केलेली कमाल. खरंच यांच्या जिद्दीचं हिमतीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
यांच्या हिमतीचं आणि जिद्दीचं कौतुक करावं म्हणून आम्ही यांची छोटीशी एक मुलाखत घेतली. सलमा शाह. मेरा नाम साबिर शेख. आम्हाला याच्यामध्ये योग्य वाटलं. आम्हाला असं वाटलं की नाही आम्ही यामध्ये काहीतरी करू शकतो. आम्ही जसे म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये जाऊ आमचा हुनर आमची कला दाखवू शकतो. सगळ्यांना आकर्षित करू शकतो. प्रत्येक जागेवर जाऊन रोशनी पसरू शकतो हे विचार आमचे होते. आणि ही कला करून आम्हाला जितकं म्हणजे आनंद भेटतो शक्य नाही कुणाला भेटत असन. या मी आमचे असं म्हणजे ही सिद्ध करतो का आम्ही की कष्ट करायला कुठं बी करू शकतो माणूस. यहाँ पे बाइक चलाने में कोई भी नहीं चला सकता. इसके चला सकता हम लोग तो सारा देर से काम करते करते सीख गए. पहले लेबर काम करते थे, बाद में थोड़ा थोड़ा ट्रेनिंग करते चलाने लग कला है अपना कला है ओरिजिनल कला है. कोई ये नहीं कोई नहीं कर सकते नहीं सर. हमारा ये डेली लाइफ का काम है. बिल्डिंग में काम है. हमारा मेरे चलते का ही काम है. मेरी 2-3 शूटिंग हो चुकी है. भांडेवाड़ी में हो चुकी है, एक शूटिंग पुणे में हो चुकी है. मतलब ऐसे 2-3 शूटिंग में मैं काम कर चुकी हूँ. जैसा अभी ये तीसरी शूटिंग है मेरी गोवा की. वहाँ पे शूटिंग के लिए जा रही हूँ. मेरा छोटा कुआं है. बड़े कुएं में मैं बुलेट चलाती हूँ, यामा चलाती हूँ. ये छोटे कुएं में हमारा साबिर भाई है. ये सगे भाई से ज्यादा है मुझे. आज मेरे बल्ला ने भाई नहीं रखे मगर ये हमारे बड़े भाई है. तो इनके साथ चलाने भी ये मुझे संभाल के ले लेते हैं. इसमें बहुत अच्छा टैलेंट आपके पास. थैंक मौत का कुहाचा हा थरारक अनुभव नेहमी लक्षात राहण्यासारखा आहे आणि हे सुद्धा मन विषण्ण करण्यासारखं होतं. पण पैशापुढे काही करता येत नाही हे यातून दिसत आहे. मजबुरी का नाम जिंदगी. खेळण्या बागडण्याच्या दिवसात, यात्रेत मजा करण्याच्या दिवसात आपणच दुसऱ्यांसाठी मनोरंजन म्हणून उभं राहणं हे या मुलाला करावं लागते. आपल्या लहानपणी आपण प्रत्येकाने ही मजा केलीच आहे. उंच पाळण्यात बसायला काही मित्र घाबरायचे तर काही मित्र बिंदास जाऊन बसायचे. मी तर अजूनही घाबरतो, त्याच्यामुळे मी काही अशा पाळण्यात बसणार नाही.
धुमाळ बंधू चायनीज कॉर्नर. इथे एक चायनीजची चांगली सोय आहे. एक चांगलं स्वच्छ असं उपाहारगृह दिसत आहे. दोन्ही साईडला चायनीजची दुकानं आहेत. यात्रेचा आनंद घेतला की थोडा खाण्याचाही आपण आनंद घेतोच. धुमाळ बंधू या चायनीज वाल्यांकडे येऊन आपण एक चांगलं चायनीज खाऊ शकतो. आपण इथे जागा पण बघताय, सगळं एकदम स्वच्छ आहे, खाण्यासाठी एकदम चांगली जागा आहे. कार्तिकी एकादशी पासून या यात्रेला सुरुवात होते आणि ही 15 दिवस चालते. आषाढी एकादशीला रायगड आणि कोकणामधील लोकांना पंढरपूरला जायला मिळत नाही, कारण भात शेतीची कामं चालू असतात. मग कार्तिकी एकादशीला रायगड कोकणमधील वारकरी मंडळ इथे पालखी घेऊन येतात विठुरायाच्या दर्शनाला, कारण ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. आपल्याला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आमचं रूपरेषा हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संपूर्णपणे आमची हवा निघालेली आहे. थांबावून आलेलो आहोत आम्ही आणि आता जत्रा आमची तिथून झालेली आहे ऑलमोस्ट. आज गर्दी पण एवढी नाहीये, पण तरी सुद्धा लेट झालंय. आम्हाला आमचा प्रवास करायचा आहे, त्यामुळे घरी जायला निघतोय आम्ही. तुम्हाला भेटतो तर पुढच्या ब्लॉग मध्ये. तुला कव्हर करायचं तर तू पण करू शकतो. आता जत्रा आपली फिरून झालेली आहे, देवाचं दर्शन झालेलं आहे. धाकटी पंढरी का बोलतात हे माहीत झालेलं आहे. बोमण्या विठोबा का बोलतात हे आपल्याला माहीत झालेलं आहे. अशाच नवीन ब्लॉग साठी आमचा ब्लॉग रूपरेषा आणि माझ्या परिवार ब्लॉग पाहत राहा.